सह्याद्रीतील हा अतिशय महत्त्वाचा रेंज ट्रेक आहे तो म्हणजे सिंहगड ते किल्ले रायगड। ही समाधी आहे स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज यांची। तर आता आपण आलेलो आहोत तानाजी काढायच्या इथे, अर्थात दोनागिरी काढायच्या इथे। सिंहगड ते दुर्गेश्वर रायगड या भ्रमंतीमध्ये 3 दिवसाच्या भ्रमंतीमध्ये आपण सिंहगडावर आता आहोत। जर तुम्हाला किल्ले सिंहगडावरून राजगडाकडे जायचं असल्यास तुम्ही कल्याण दरवाजा मार्गे खाली उतरून किल्ले राजगडाकडे जाऊ शकता। त्या वाटेमध्ये आपल्याला एक नदी लागली आहे आणि त्या नदीला पाणी पूर्ण फोर्सनी आहे, त्यामुळे आपण ती नदी पार नाही करू शकत आहे। फायनली मित्रांनो 46 मिनिटाच्या पायपिटीनंतर आम्हाला पुन्हा मेन रोड भेटलेला आहे। शिवसकाळ मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या माठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये ॲक्टिंग ब्लॉग्समध्ये। तर स्वराज्याचे वैभव आयोजित आपण रेंज ट्रेकला निघालेलो आहोत आणि आपल्या सह्याद्रीतील हा अतिशय महत्त्वाचा रेंज ट्रेक आहे तो म्हणजे सिंहगड ते किल्ले रायगड। तर याच्यामध्ये आपण सिंहगडपासून राजगड, तोरणा, लिंगाणा आणि शेवटला स्वराज्याची राजधानी श्रीमान दुर्गेश्वर किल्ले रायगडावरती महाराजांचं दर्शन घेणार आहोत। आपली संपूर्णपणे स्वराज्याची टीम आलेली आहे। रात्रीच आपण ठाण्यावरून निघालेलो होतो, आत्ता आपण 6 वाजता किल्ले सिंहगडावरती पोहोचलेलो आहेत आणि सिंहगडापासून आपल्या पदभ्रमंतीला आपण सुरुवात करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या पदभ्रमंतीला। मित्रांनो, सिंहगड किल्ल्याचा पहिला पुणे दरवाजा आहे, पाहू शकता आजही पूर्ण सुस्थितीत आहे। पुणे दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करूयात आपण। मित्रांनो, किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा, या दरवाजाचं नाव सुद्धा पुणे दरवाजाच आहे। हा दरवाजा देखील पाहू शकता पूर्णपणे सुस्थितीत आहे आजही। मित्रांनो, सिंहगडाचे आपण 2 दरवाजे पाहिलेत, त्याच वाटेने तुम्ही सरळ याल तर हा तुम्हाला तिसरा दरवाजा लागतो। हा दरवाजा देखील पाहू शकता अतिशय सुस्थितीत आहे। वरचं जे काही बांधकाम आहे ते संवर्धन करण्यात आलेलं आहे। समोर याल तर तुम्हाला दरवाजावरती काही फुलांच्या आकृती कोरलेल्या आहेत, वरती नक्षीकाम आहे। दोन्ही साईडला 2 सैनिकांच्या पाहण्यासाठी देवड्या आहेत। मित्रांनो, तिसऱ्या दरवाजातून तुम्ही आतमध्ये याल तर तुम्हाला उजव्या हाताला उजव्या हाताला तुम्ही याल तर उजव्या हाताला तुम्हाला एक कोठार लागतं आणि त्याच्याच बाजूची जी पायवाट आहे ती तुम्हाला तोफखान्याकडे घेऊन जाते। तर मित्रांनो, दरवाजापासून तुम्ही सरळ याल तर डाव्या हाताला तुम्हाला आल्यावरती एक घोड्याची पागा म्हणून एक वास्तू लागते। आतमधून आपण पाहूयात। घोड्याची पागा म्हणजे काय की घोडे बांधण्याची ही जागा असावी त्या काळी, पण याच्या वास्तुरचनेवरून असे वाटत नाही की घोड्यांची पागा असावी, फार शक्यता कमी आहे। तर कोणाला माहिती असल्यास त्यांनी नक्की सांगावे की वास्तू सिंहगडावरची कुठली आहे ती। तर आता ही वास्तू पाहून झाल्यावरती आपण पुढे जाऊयात। गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम। गणपती व हनुमान मंदिरासमोर पाण्याचे खांबटाके सुद्धा आहेत। गणपती मंदिरापासून समोर येताच लोकमान्य टिळकांचे वास्तव्य असलेला हा वाडा आपल्याला पाहावयास मिळतो। लोकमान्य टिळकांचे वास्तव्य याच वाड्यात होते। मित्रांनो, टिळक बंगल्यापासून तुम्ही सरळ याल तर तुम्हाला ही एक समाधी लागते। ही समाधी आहे स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज यांची। त्या समाधीचं दर्शन घेऊयात आपण। छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत कलावंतिनीच्या बुरुजाकडे।
मित्रांनो कलावंतिनीचा बुरुज पाहून आता आपण आलेलो आहोत तानाजी कड्याच्या इथे, अर्थातच डोनागिरी कड्याच्या इथे. तर डोनागिरी कडा का, तर ह्याच डोनागिरी कड्यावरून जेव्हा कोंढाणा तानाजी मालुसरे सर करण्यासाठी जिंकण्यासाठी आले होते, तेव्हा हाच कडा सर करून आपले मावळेवरती किल्ल्यावरती आले होते आणि ते किल्ल्यावरती विजय मिळवला होता. तर त्याच्यानंतर या कड्याला तानाजी कडा असं नाव देण्यात आलं. मित्रांनो, आता आपण श्री सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत. माझ्या मागे पाहू शकता नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तर समाधीचं आपण दर्शन घेऊया आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या आवारात लढाईचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. उदयभान राठोड व सुभेदार यांच्या झालेल्या लढाईत सुभेदार धारातीर्थी पडले. त्यानंतर लढाईचे नेतृत्व त्यांचे छोटे बंधू सूर्याजी मालुसरे व शेलार मामा यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वात मावळ्यांनी किल्ल्यावर विजय मिळवला सुद्धा, पण त्यांचा महान सेनानी गमावला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले होते. समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आम्ही आलो होतो कोंढाणेश्वराचे दर्शन घेण्यासाठी. कोंढाणेश्वर म्हणजेच महादेवाची पिंड होती. कोंढाणेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही तेथेच असणारे गडावरील अमृतेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराचे आवार फार प्रशस्त होते. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सिंहगड ते दुर्गेश्वर रायगड या भ्रमंतीमध्ये 3 दिवसाच्या भ्रमंतीमध्ये आपण सिंहगडावर आता आहोत. आता नाश्ता वगैरे करू. नाश्ता करून आपण कल्याण दरवाजा मार्गे राजगडला जाणार आहोत. राजगडावर आज रात्री मुक्काम होईल. उद्या सकाळी पहाटे संजीवनी मार्गे आपण तोरणा किल्ला करून मोरी गावात जाणार आहोत आणि त्यानंतर मग मोरी गावात आपला मुक्काम होईल रायलिंग पठारावर उद्याचा. आणि परवाच्या दिवशी आपण रायगडच्या पायथ्याशी असू. त्यानंतर रायगडावर दर्शन करू महाराजांचा आणि परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. आता नाश्ता करून आपण निघणार आहोत थोड्या वेळात. भाकरी झालं नाही, भाकरी येते. मित्रांनो, आपला सिंहगडावरती नाश्ता वगैरे झाला आहे आणि सिंहगड आपल्याला संपूर्णपणे एक्सप्लोअर करता येत नाही आहे, कारण की आपल्याला लवकरात लवकर किल्ले राजगडापर्यंत पोहोचायचे. आपण रेंज ट्रेक करतो, तर रेंज ट्रेक दरम्यान आपण महत्त्वाच्या वास्तू फक्त त्या पाहत आहोत. पुन्हा आपण कधीतरी सिंहगड एक्सप्लोअर करायला येऊ. आता आपण सिंहगडावरती नाश्ता केलेला आहे. नाश्ता म्हणजे आपण पिठला भाकरी वगैरे खाल्लेली आहे आणि कल्याण दरवाजे माझ्या मागे पाहू शकता. तिकडून आपण आता राजगडाकडे प्रस्थान करणार आहोत. सिंहगड किल्ला आपण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण एक्सप्लोअर केलं आहे आणि आता सिंहगडवरून आपण किल्ले राजगडाकडे प्रस्थान करतोय. जर तुम्हाला किल्ले सिंहगडावरून राजगडाकडे जायचं असल्यास तुम्ही कल्याण दरवाजा मार्गे खाली उतरून किल्ले राजगडाकडे जाऊ शकता. माझ्या मागे पाहू शकता बलाढ्य असा आणि आजही सुस्थितीत असा कल्याण दरवाजा आहे आणि हीच वाट तुम्हाला किल्ले राजगडाकडे घेऊन जाते. दरवाजावरून तुम्ही याल तर तुम्हाला पायवाटेला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या रिबिन्स लावलेल्या दिसतील. त्या रिबिन्स फॉलो करतच आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, कल्याण दरवाजा मार्गे तुम्ही खाली याल तर थोडं तुम्हाला पुढे येऊन 2 वाटा लागतात. समोर माझ्या पाहू शकता ही जे रिबिन्स लावलेली आहे ती वाट आपल्याला वेंजे गावात घेऊन जाते आणि ही वाट जी आहे ती आपल्याला कल्याण गावात घेऊन जाते. तर आपल्याला राजगडाकडे जायचं आहे तर आपल्याला विंजे गावातून जावं लागणार आहे. तर आपण या वाटेचा मार्ग निवडत आहोत.
पुणे दरवाजा मार्गे आम्ही सिंहगड चढलेलो आहे आणि आता कल्याण दरवाजामध्ये उतरून आम्ही आता राजगडाकडे जातोय. तर यूट्यूबचे सुप्रसिद्ध यूट्यूबर श्री अक्की इंगळे यांचं आपण मत जाणून घेऊया. तर जय शिवराय मित्रांनो, आपण सिंहगडावरून कल्याण दरवाजा मार्गे किल्ले राजगडाकडे जात आहोत आणि किल्ले राजगडाकडे जात असताना आपण 30% टप्पा हा आपला पूर्ण केलेला आहे एका तासामध्ये. 10 वाजता आपण कल्याण दरवाजा मार्गे निघालो होतो. आता 11 वाजलेले आहेत आणि आपण कुठल्या घडीत आहोत आता? वाघोबा किंडम. वाघोबाची नाळ या ठिकाणी आहोत आणि सगळे वाघ जे आहेत आपले सह्याद्री ते सध्या पहिला टप्पा आम्ही इथे होल्ड घेतलाय आणि ऊन फार असल्यामुळे आणि हवा पण नसल्यामुळे आमची जरा दमछाक झाली आहे. तर आता आपण थोड्याच वेळात आपला पूर्ण टप्पा देखील पूर्ण करूयात. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही किती वाजेपर्यंत राजगडावरती पोहोचाल? आता 11 वाजलेत, अजून 30% टप्पा पूर्ण झालाय. आपण कमीत कमी 4 वाजेपर्यंत किल्ले राजगडावरती संजीवनीवरती असू अशी आशा बाळगतो. तुमचा मुक्काम काय, कुठे आहे? मुक्काम संजीवनी माचीवरती. तुमचं मत? स्वराज्याचे वैभवचे अध्यक्ष माननीय श्री अमित बदे साहेब यांचं आपण मत जाणून घेऊया. अमित बदे, तुम्हाला मुंबईवरून निघाल्यापासून आता इथपर्यंत पोहोचल्यापर्यंतचा तुमचा अनुभव काय? मला वाटतं मला विचारण्यापेक्षा वैभवच्या टीमला विचारावा हा अनुभव. कारण की राजगड ते रायगडचा हा टप्पा बऱ्याच वेळा केलेला आहे आणि हा पहिलीच वेळ आहे की माझीच नाही, सगळ्यांचीच पहिली वेळ आहे सिंहगड ते रायगडचा. तर आता मला विचारण्यापेक्षा बाकीच्यांना विचारलं तर बरं होईल. पण एक टीम लीडर म्हणून तुम्हाला कसं वाटतं की आम्ही त्या तुमच्या अपेक्षांना पूर्ण उतरतोय की नाही उतरत आहे? नाही, ॲक्च्युली सगळे अनुभवी आहेत त्यामुळे काही शंका नाही आणि खूप कमी वेळेत आपण बऱ्यापैकी आलेलो आहोत. तर माझा अक्की इंगळे बोलला ज्या प्रकारे की 4 वाजता राजगडावर असू तर हमखास असू ना. त्याच्यानंतर आपण मत जाणून घेऊया योगेश घरकर यांचं. योगेश घरकर, कृपया बोला, तुम्ही कसं वाटतं तुम्हाला, कधीपर्यंत आपण पोहोचू? आता तर आपण अशा प्रकारे सकाळी येऊन नाश्ता बिष्टा सगळं खाऊन पिऊन मजेशीर एकदम अर्धा पल्ला तरी आपण क्रॉस केलेला आहे. बहुतेक 4 वाजेपर्यंत अक्की भाऊ बोललेत त्याप्रमाणे 4च्या थोडा अगोदरही पोचू. हां, आता हा काय योगेश काय झाडावर चढवल्यासारखं बोलू नको योगेश. अशा प्रकारे योगेश घरकर यांना सक्त ताकीद दिलेली आहे. चढू नका, योगेश गडकर यांनी झाडावर चढू नका. तुम्ही जिमला जाऊन असे वजन उचलत असाल पण आम्ही जिमला जाऊन वजन उचलत नाही. त्यामुळे 4 ते 4:30 दरम्यान पोहोचू असा अंदाज आहे आपला. आणि तिर्लोटकर यांनी सारखा एकच प्रश्न सगळ्यांना विचारू नये की हा तुम्ही आता किसपर्यंत पोहोचला, काहीतरी नवीन विचारावं त्यांनी असं मला वाटतं. तर मला प्रश्न विचारायचा आहे प्रणय शिंदे यांना. प्रणय शिंदे, जर हे झाड थोडंसं साईडला करत आहे तर तुमच्या, हां बरोबर. तर आता तुम्ही सिंहगड बघितलाय, तर सिंहगडबद्दल तुमचा अनुभव काय, तुम्हाला कसं वाटतंय? सिंहगड बद्दल ऐकलं होतं, त्यामध्ये तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, दुसरं छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आणि कल्याण दरवाजा, अशा 2-3 गोष्टींबद्दलच ऐकिवात होतं, नुसतं ऐकून माहिती होतं. पण प्रत्यक्षात तिथे जेव्हा आलो, सकाळी जेव्हा आल्यानंतर जेव्हा ह्या सिंहगडाचा विस्तार बघितला, एक प्रकारे आपण घेरा, जसं आम्ही माणिकगडासाठी कार्य करताना आपल्या माणिकगडाला माणिकगड म्हटलं जातं, तसं सिंहगडालाही सुद्धा एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे घेरा सिंहगड. तसंच 4ही बाजूने जो विस्तार झालेला आहे तो पाहून थोडं आश्चर्यचकित आणि थोडं प्रसन्न वाटलं की ह्याचा एवढा विस्तार झालेला पाहून हा गडसुद्धा जर पूर्ण व्यवस्थित पाहिला एकदम, म्हणजे सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन समाधी म्हणा, मंदिरं म्हणा, कोंडाणेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, अजून पाण्याच्या टाक्या म्हणा, अजून काही वास्तू आहेत की ज्या पाहण्यासारख्या आहेत. आणि मी तर म्हणेन की ह्या किल्ल्याला 1 दिवस पूर्ण दिला पाहिजे पूर्ण किल्ला पाहण्यासाठी. आपल्याकडे खूप कमी टाईम आहे आणि एवढ्या टायमामध्ये आम्हाला राजगड सर करायचा आहे. आत्ताचे सांगितल्याप्रमाणे 20 ते 30% फक्त पल्ला पार झालेला आहे. अजून पुढे मोठा पल्ला पार करायचा आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे मार्गक्रमण करतोय. जय शिवराय. मजल दर मजल करत आमची पावले राजगडाच्या दिशेने चालली होती.
मित्रांनो, सिंहगडापासून राजगडापर्यंत आपण जात आहोत आणि सिंहगडापासून तुम्हाला सांगितलं होतं 2 वाटा लागतात, एक कल्याण गावामध्ये आणि एक विंझर गावामध्ये. तर आत्ता आपण विंझर गावामध्ये आलेलो आहोत. आपण सकाळी 10 वाजता चालू केला होता सिंहगडापासून ट्रेक. तर आत्ता वाजलेले आहेत एक 2:10 झालेले आहेत आणि आपण विंझर गावामध्ये आहोत. आणि इथून आपल्याला किल्ले राजगडाकडे कुठल्या गावात चाललोय आपण, कुठल्या मार्गे, कुठल्या गुंजवणे मार्गे आपण किल्ले राजगड सर करणार आहोत. तर ही वाट सरळ गुंजवणे गावात जाते. तर चला, आता सरळ रस्ता आहे, आता काही डोंगर वगैरे नाहीये. तर ह्या वाटेने आपण आता किल्ले राजगडाकडे प्रस्थान करतोय. आणि मित्रांनो, माझ्या मागे पाहू शकता तो जो डोंगर दिसतोय तो किल्ले राजगड आहे. कॅमेरामध्ये एकदम धुरकट दिसत असेल, पण डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता एकदम धुरकट दिसतो तो किल्ले राजगड आहे. आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आत्ता वाजलेले आहेत 2, 4 ते 5 वाजेपर्यंत म्हणजे 2 ते 3 तासात आपल्याला राजगडावरती संजीवनी माचीवरती पोहोचायचं आहे. जसा वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेला असतो, तीच भावना मनात ठेवून आम्ही किल्ले सिंहगडावरून किल्ले रायगडाकडे निघालो होतो. त्यामध्ये आजच्या दिवसातील आमचा पहिला टप्पा किल्ले सिंहगड ते राजगड. मित्रांनो, आपण विंझे गावामधून आपण आलेलो आणि आपण साखरगाव गावात जात होतो आपण मधून आणि मधून जाणाऱ्या वाटेमध्ये आपल्याला एक नदी लागली आहे आणि त्या नदीला पाणी पूर्ण फोर्सनी आहे, त्यामुळे आपण ती नदी पार नाही करू शकत आहे. आता आपण रस्ता शोधतोय, आपण कसं आणि कुठून जाऊ ते. सिंहगड उतरून आम्ही कुठल्या गाव आपलं साखर विंझर गावात आम्ही उतरून एक आम्हाला दादा भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून 2 किलोमीटर तुम्ही गेला तुम्हाला नदी लागेल आणि नदीत पाणी आहे, फक्त ढोकरापर वगैरे पाणी आहे, तुम्ही ते पार करून इझिली जाऊ शकता, म्हणजे 1.5 तासात तुम्ही गुंजवजवळ पोहोचाल. तर आम्ही दादांचा मान राखून आम्ही तिथूनच बोलतोय आणि आमच्या आयुष्यात तिथूनच बोलतोय, जिथून प्रतीक चाललाय ना. मोठी चूक झाली. बघू शकता की पाण्याचा प्रवाह बघू शकता आणि आता आम्ही विचार करतोय की या पाण्याला पार करून शेवटी जायचंय. शेवटी आम्ही कोण आहे, सह्याद्रीतले मावळे. मित्रांनो, 46 मिनिटाच्या पायपिटीनंतर आम्हाला पुन्हा मेन रोड भेटलेला आहे, म्हणजे मिळाला आहे. आणि आता वाजलेत 5 आणि हालत पाहू शकता, एकदम बेकार हालत झाली आहे सगळ्यांची, पाहू शकता. आणि तर राजगडावर आपल्याला पोहोचायचं होतं कमी 4-5 वाजेपर्यंत, पण आपण नाही पोहोचू शकलो. आपण मध्ये जरा रस्ता भटकलो नाही, आपण रस्ता बरोबर होता, पण नदीला जास्त पाणी असल्यामुळे आपण ती नदी क्रॉस नव्हतो करू शकत. आणि पाठीवर सुद्धा प्रत्येकाच्या बॅगमध्ये 10 ते 15 किलो वजन आहे, 25 किलो, त्यामुळे 20 ते 25 किलो वजन आहे, त्यामुळे सुद्धा चालण्यामध्ये अडथळा होतोय. तर लवकरात लवकर राजगड गाठण्याचा आपण प्रयत्न करतोय. मित्रांनो, फायनली आपण राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहेत. गुंजवणे या गावामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहेत आणि अथक परिश्रमानंतर आणि खूप कष्ट घेऊन आपण या प्रवासापर्यंत येऊन पोहोचलेलो आहेत. आणि आता अजून बाकीची मंडळी आपली येत आहेत आणि इथे खाली पायथ्याला शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिराच्या इथे आपण आराम करण्यासाठी थांबलेलो आहे. आता वाजलेले आहेत 6:15. आपल्याला 4 वाजता 4 ते 5 वाजेपर्यंत गडावरती पोहोचायचं होतं, पण आपल्याला काही रस्ता चुकलो, मध्ये नदी आली, खूप काही प्रॉब्लेम्स आले, याच्यामुळे आपल्याला पुढे जाता आलं नाही. तर आता आपण बघूयात किती वाजतेपर्यंत आपण वरती पोहोचतोय आणि आपण पद्मावती मंदिरामध्ये आज स्टे करणार आहोत. मित्रांनो, खरा थरार तर पुढील भागांमध्ये आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय महाराष्ट्र.